श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्यांना पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येते त्यांनी एक कार्य अवश्य करा. जे हवे आहे ते सर्व काही मिळेल. ब्रह्ममुहूर्त रहस्य. मित्रांनो, आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे. ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगत असतात. सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात. परंतु आपली नवीन पिढी स्वतःला खूपच मॉडर्न समजत असते, जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला त्यांना खूपच फॅशनेबल वाटत असते. वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात. त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात. जसे की इतकेच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिक दृष्टीने देखील आपल्याला फायदे होत असतात. प्रकृतीनुसार सकाळचा जो मुहूर्त असतो त्याच वेळेला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखतो आणि या वेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं. रोजच्या रोज सकाळच्या वेळेत जी प्रार्थना किंवा ध्यान केले जाते त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते. मित्रांनो, याच विषयावर एक कथा आहे. त्याचबरोबर ध्यान करण्याचा एक विधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या विधीचं जर तुम्ही पूर्ण 21 दिवस पालन केले तर तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तीची विशेष मदत मिळू शकते. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मन स्थिर आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो. चला तर आज या कथेमार्फत जाणून घेऊया. एका वेळची गोष्ट आहे. नारद मुनी जेव्हा आकाशमार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात. तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात, हे नारद मुनी, मी पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो. असं का? नारद मुनी यांना या गोष्टीचे ज्ञान नव्हते. ते म्हणाले, इंद्रदेव, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर उद्या देईल. व त्यानंतर नारद मुनी तिथून थेट वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे पोहोचतात. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासरी वाजवत आहेत. जसे नारद मुनी भगवान श्रीकृष्णाजवळ पोहोचले तसे श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले. भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले, हे मुनीवर, तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात. तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो. तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले. तेव्हा त्यांनी मला विचारले की हे नारद मुनी, जो व्यक्ती सकाळी लवकर उठतो सर्वजण इतके आनंदी का असतात? भगवंत, मी याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे. तेव्हा माझे समाधान करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला प्रश्न विचारून समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी खूपच मोठे कार्य केलं आहे. आजच्या कलियुगातील मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये बसलेली ऊर्जा आहे. हे नारद मुनी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे. कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजून घेता येईल. त्यामुळे त्याचे संपूर्ण जीवन अगदी बदलूनच जाईल. तेव्हा नारद मुनी म्हणाले, भगवंत, तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा. मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे. या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात. एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता. तो स्वभावाने खूपच चांगला होता, परंतु त्यालाही एक खूप वाईट सवय होती. तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे. त्याला सकाळी लवकर उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यामध्ये कोणालाच यश आले नाही. तो मुलगा 9 वाजण्याच्या आधी कधीच उठत नव्हता. जेव्हा तो बालक उठत होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांना त्यांनी विचार केला की जेव्हा हा मोठा होईल, समजदार होईल, तेव्हा त्याच्या सवयीमध्ये सुधारणा नक्की होतील. परंतु तो मुलगा जसा जसा मोठा होऊ लागला त्याची सवय आणखीच वाढत गेली. किती काही झालं तरी मुलगा सकाळी लवकर उठतच नव्हता. त्याच्या वडिलांना त्याच्या या सवयीचा खूपच जास्त चिंता वाटू लागली आणि त्या मुलाला असंख्य अशा नकारात्मक शक्तीने घेरलं होतं. तो सर्वांना उलट सुलट बोलू लागला, उलट उत्तरे देऊ लागला, थोरा मोठ्यांचा अपमान करू लागला. त्याला त्याच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येत होत्या.
कोणत्याच कामामध्ये यश मिळत नव्हतं. तो अत्यंत वाईट आणि क्रूर स्वभावाचा बनत चालला होता. त्याचा प्रत्येक दिवस वाईटच उगवत होता आणि तो दिवसभर उदास राहत होता. त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता. जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की सर्व मित्र यशस्वी झाले आहेत, तेव्हा तो आणखीन जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला. तो सारखा म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे, परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होते की त्याच्या असफल होण्याच्या पाठीमागे काय कारण आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, ही एका दिवसाची गोष्ट आहे. त्याच्या वडिलांना एक साधूबद्दल माहिती पडलं. तेव्हा ताबडतोब त्याचे वडील त्या मुलाला घेऊन त्या साधूजवळ पोहोचले. वडिलांनी त्या साधूला पाहून नमस्कार केला आणि त्यांच्या समस्येबद्दल सांगण्यासाठी विचारले. तेव्हा ते साधू महाराज म्हणाले की तुम्ही निश्चिंतपणे कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता तुमचे प्रश्न विचारा. वडिलांनी देखील मुलाच्या या सवयीबद्दल खूप सविस्तरपूर्वक सांगितले. तेव्हा त्या साधूने मुलाच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या. त्यानंतर वडील घरी निघून गेले. त्यांना माहीत होतं की सरळ मार्गाने जर मुलाला सांगितलं की तू साधूला जाऊन भेट, तर मुलगा कधीच जाऊन भेटणार नाही. त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली. त्यांनी त्यांच्या मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत, तर मग तुला यशस्वी व्हायचं आहे की नाही? तेव्हा तो मुलगा म्हणाला, हो बाबा, मला सुद्धा खूप यशस्वी व्हायचं आहे. जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारत असतो, तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारदजी, मुलाचे वडील म्हणतात, मला हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत. तेव्हा मुलाने खूपच उत्सुक स्वरात विचारलं, तुम्हाला काय समजलं आहे? कृपा करून मला सुद्धा सांगा. तेव्हा वडील म्हणाले, उद्या सकाळी तू एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे. नंतर ते तुला ते रहस्य सांगतील. जर तू तिथे वेळेवर पोहोचला तरच तुला ते रहस्य समजेल. ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहे ज्यामुळे तू यशस्वी बनशील. परंतु एकच अडचण आहे. तेव्हा मुलाने विचारले की कोणती अडचण? वडील म्हणाले, जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते. तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा, मी पूर्ण रात्रभर जागाच राहील आणि सकाळी त्या साधूला भेटेल. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर. वडिलांचे बोलणे ऐकल्यावर मुलगा अत्यंत उत्साहित होऊन आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागरण करणार होता. परंतु काहीच वेळात त्याची झोप लागली आणि तो पुन्हा झोपून गेला. पुढच्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली, त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे. जेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले, तू तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकत नाही, जाऊन तसाच झोप. वडिलांचे शब्द ऐकून मुलाला खूपच जास्त वाईट वाटले. त्याने मनातल्या मनात स्वतःला आवाहन दिले की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाईल. त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली आणि जखमेमुळे त्याला रात्रभर झोपच आली नाही. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, त्या मुलाने आयुष्यातील पहिली वेळ होती की त्याने सूर्योदय पाहिला होता. तो ताबडतोब तयार होऊन त्या साधूला भेटण्यासाठी गेला आणि काहीतरी वेगळा अनुभव घेत होता. स्वतःला खूप शांत अनुभवत होता. चालत चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला, तेव्हा त्याने तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की साधू आणि त्यांचे काही शिष्य ध्यान लावून बसले आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, ध्यानाची वेळ समाप्त झाली आहे. तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला, हे महात्मा, तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो? कृपा करून तुम्ही मला तो मंत्र सांगा. मला सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे माझ्या आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, ते साधू हसले आणि म्हणाले, अच्छा, तू तोच बालक आहे. तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला तुझ्याविषयी पूर्ण माहिती सांगितली आहे की तुला खूप यशस्वी व्हायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, ते साधू हसले आणि म्हणाले, तुला
तो मंत्र नक्कीच सांगितला असता. परंतु मुलाने जेव्हा परंतु हा शब्द ऐकला तेव्हा तो घाबरला आणि म्हणाला, परंतु काय गुरुदेव, काय झाले? माझ्यावर तुमचा विश्वास नाही का? मी तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचे योग्य रीतीने पालन करीन. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, तेव्हा ते साधू म्हणाले की मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल, परंतु तुला पुढचे 21 दिवस माझ्या आज्ञांचे पालन करावे लागेल. मी तुला तो मंत्र 21 दिवस झाल्यानंतर सांगेल. तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल ते सर्व कार्य तुला करावे लागतील. जर मी या सांगितलेल्या कार्यामध्ये तू असफल झाला, तुझा संकल्प तुटला, तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही. दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला, तुमच्या सर्व आज्ञा मला स्वीकार आहेत. पुढच्या 21 दिवसांसाठी मी तुमचा दास आहे. तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व कार्य मी करेल. मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे आणि मी देखील माझ्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी होईल, असे तुम्हाला वचन देतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनिवर. साधू म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल. तू याच आश्रमात निवास करशील. तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला. साधू पुढे म्हणाले, तू इथे, तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहेत त्याचप्रमाणे तुला ध्यान आणि तप करावे लागेल. त्याचप्रमाणे आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत देखील करावी लागेल. लक्षात ठेव, हा संकल्प कधीच तुटता कामा नये. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या. पुढच्या दिवसांपासून त्या मुलाच्या कार्याच्या दिवसाची सुरुवात होती. या वेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता, परंतु 1 आठवड्यातच त्याचा दृढ निश्चय तुटला आणि तो मुलगा 8व्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला समजले की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला, हे गुरुदेव, माझा संकल्प आज तुटला आहे. आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही. त्या साधूने त्याला समजावत म्हणाले, तू पुन्हा एकदा प्रयत्न कर, संकल्प कर. मुलाने साधूला प्रश्न विचारला, सकाळी लवकर उठणे इतके जास्त का महत्त्वाचे आहे आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात? मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनिवर. तेव्हा साधूंनी मुलाला समजावत सांगितले की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे मोठा शास्त्र लपलेला आहे. तेव्हा तो मुलगा म्हणाला, गुरुदेव, कृपा करून मला तो शास्त्र सांगा. तेव्हा साधू म्हणाले, रात्रीला 4 प्रहर असतात आणि ती रात्र 4 प्रहरामध्ये विभागली गेली आहे. पहिला रुद्रकाळ, ज्याची वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असते. दुसरा राक्षसी काळ, ज्याची वेळ 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत असते. आणि तिसरा गंधर्व काळ म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत असते. सर्वात शेवटीचा प्रहर म्हणजे मनोहर काळ. या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळ असेही म्हणतात. पहाटे 3 ते सकाळी 6 ची वेळ. या प्रहराची वेळ पहाटे 3 पासून सकाळी 6 पर्यंत असते. हीच ती वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त. ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ देवांचा वेळ असतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, नारद मुनी, ते पुढे साधूला म्हणाले, या वेळेला देव धर्तीवर विचरण करतात. जे मनुष्य या वेळेला जागे असतात त्यांच्यावर देवाची खूपच कृपा होते, सकारात्मक प्रभाव पडतो. ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ असते ज्या वेळेला मनुष्याची मस्तिष्क पूर्ण रिकामे असते. या वेळेला त्याच्या मस्तिष्कामध्ये कोणत्या प्रकारचे विचार नसतात. जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर यावेळी केलेला अभ्यास पूर्ण लक्षात राहतो आणि तो पूर्ण वेळासाठी कायमचा लक्षात राहतो. आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक, संसारातील सर्व ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तावर उठत असतात. प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्याबरोबरच करत असत. ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो. असे मनुष्य रोगराईपासून दूर राहतात. त्यांच्याकडे प्रत्येक संकटावर मात करण्याची वेगळी शक्ती असते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नारद मुनी, तो मुलगा म्हणाला, ठीक आहे, उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करेल. परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय करायला हवं
तेव्हा साधू म्हणाले, मी तुला सांगतो, ब्रह्ममुहूर्तावर उठून काय काय करावे, कसे करावे. सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरती मातेला नमस्कार करायला हवा. पुढे साधू म्हणाले, तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे की तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे. त्यानंतर नित्यकर्म स्नान केल्यानंतर शरीराचीच नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते. स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया वाढत असते. ब्रह्ममुहूर्तावर ध्यानाचा विधी 21 दिवसापर्यंत असतो. या विधीचा उपयोग केला जातो जेव्हा तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छिता, तेव्हा तेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो. यावेळी फक्त सकारात्मक विचार करावा. मला खूप यश मिळाले आहे, मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे. पुढे साधू म्हणतात, जे आज्ञाचक्र याच्यामध्ये असते, जर या आज्ञाचक्रावर आपण काम करत राहिलो आणि सतत तुम्ही तुमच्या मनोकामनेचा जप करत असाल तर 21 दिवसाच्या आतच तुमची मनोकामना पूर्ण होते. यावेळी फक्त सकारात्मक विचार करावा. जर तुमच्या मनामध्ये कोणती मनोकामना अपूर्ण असेल आणि ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम त्या मनोकामनेचं स्पष्टीकरण करायला हवं. तुम्हाला काय पाहिजे आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवा. त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करावी. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो. ध्यानामध्ये शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचं असतं. ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा, मान देखील सरळ हवी. तसेच त्यानंतर सर्व ध्यान आज्ञाचक्रावर केंद्रित करावे. या वेळेला दीर्घ श्वास घ्यावा, श्वास रोखून धरावा. या वेळेला तुमचे मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावी. मनाच्या डोळ्यांनी तुमचे इष्टदेव, त्याचबरोबर तुमची मानसुद्धा सरळ असावी. सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हातांना गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून राहावे. हाताची मूठ बंद करावी व 2 ते 3 मिनिटांसाठी पूर्णपणे शांत राहावे. जेव्हा तुमचे शरीर स्थिर होतं, श्वास शांत होतं, त्यानंतर सर्व ध्यान आज्ञाचक्रावर केंद्रित करावे. तुमचे इष्टदेव आणि देवी यांचे स्मरण करावे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मुनिवर, ते साधू म्हणाले, जेव्हा श्वास रोखून धरणं कठीण होऊन जातं तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा. श्वास नाकाने घ्यावा, तोंडाने बाहेर सोडावा. जर ही कृती तुम्ही दररोज करत असाल तर तुमची मनोकामना तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छापूर्ती लवकरच पूर्ण होतात. कारण तुमचे आज्ञाचक्र सक्रिय होत असते, तुमच्या आज्ञेला ते पूर्ण करत असते. श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही व्यर्थ विचार करणे बंद करता. यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर देवाची विशेष कृपा होत असते. कोणत्याही व्यक्तीने त्याची मनोकामना सारखा बोलत असेल तेव्हा देव त्याची मनोकामना पूर्ण करतातच. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मुनिवर, अशा प्रकारे त्या साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिले. पुढचे 21 दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले असता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनू लागला. त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोहोचला आणि तो म्हणाला, गुरुदेव, मी 21 दिवसांचा संकल्प तर पूर्ण केला आहे, आता कृपा करून मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा. ते साधू हसत म्हणाले, मागचे 21 दिवसापासून तू जो अभ्यास करत आहे तोच आहे तुझ्या यशाचा मंत्र. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करतो तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही. तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजलं आहे. आता तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल. त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचे पालन करण्याचे आश्वासन दिले. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मुनिवर, आता तुम्हाला समजलं असेल की ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य काय आहे. नारदजींनी श्रीकृष्णाचे आभार मानले. जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठेल तो यशाचे शिखर गाठेल. त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. त्याची देखील खूप जास्त प्रगती होईल असे श्रीकृष्णांनी सांगितले. जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आम्हाला प्रोत्साहित करा.
तसेच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.